नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, प्रधानमंत्री फल पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 53,330 पीक विमा धारक शेतकऱ्यांना जवळपास 420 कोटींची नुकसान भरपाई थेट बँक खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजे मित्रांनो, या जळगाव जिल्ह्यातील 53,330 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फल पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात काही शेतकऱ्यांना SMS पण आले आहे। म्हणजे मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 100% फल पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।